कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। जन्मेजयाचे म्हणोन निशेष हरपले दोष अनायासे। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि महाभारत या ग्रंथाचं महात्म्य काय आहे त्याचा विचार आपण करत आहोत। महाभारत ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, केवळ श्रवणाने जन्मेजयाचे सर्व दोष या महाभारताने नष्ट केलेले आहेत। याविषयी एक कथा आहे। अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि याचा मुलगा परीक्षित आणि परीक्षिताचा पुत्र जन्मेजय। परीक्षिती राजा हा सर्पदंशाने मरण पावला आणि त्यावेळेला त्याचा सूड उगवण्यासाठी जन्मेजयाने सर्पसत्राचा आरंभ केला। त्या यज्ञामध्ये सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या, परंतु ज्याच्या दंशाने परीक्षिती राजाचा मृत्यू झाला त्या तक्षक सर्पाची आहुती पडेना। जन्मेजयाने बाकी ऋषींना सांगितलं की इतर सर्प राहिले तरी चालेल, माझा मुख्य वैरभाव हा तक्षकाशी आहे, आपण तक्षकाला अग्निकुंडामध्ये जाळून नष्ट करा। ऋषींनी तक्षकाचं आवाहन करून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तक्षक काही येईना, त्याची आहुती पडेना। त्यावेळेला विचारलं की तक्षक का येत नाही। ऋषीमुनींनी सांगितलं आम्ही ध्यान लावून पाहतो आणि लक्षात असं आलं की इंद्राने तक्षकाला अभय दिलंय। त्यावेळेला रागावलेल्या जन्मेजयाने सांगितलं इंद्र जर तक्षकाला अभय देत असेल तर इंद्रासहित तक्षकाची आहुती द्या। आणि म्हणून यज्ञातील ब्राह्मणांनी सेंद्राय तक्षकाय स्वाहा अशी आहुती दिली। मंत्रामध्ये फार सामर्थ्य आहे। सर्व जग देवाच्या अधीन आहे, परंतु त्या देवता मंत्रांच्या अधीन असतात। दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनं तु दैवतम असं आहे। सेंद्राय तक्षकाय स्वाहा म्हटल्याबरोबर स्वर्गलोकीच्या इंद्राचं आसन ढळलं आणि तो इंद्र आपल्या आसनावरून एकाएकी उडून लांब जाऊन पडला। यावर देवगुरु बृहस्पतीने इंद्राला सांगितलं की तू ब्राह्मण वेश घे आणि यज्ञ मंडपात जा
आणि जनमेजयापासून वचन घेऊन तक्षकाचं संरक्षण कर, तरच हा वाचेल. त्याप्रमाणे इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि तो जनमेजयाच्या सर्पसत्र यज्ञ मंडपात गेला. जनमेजयाने ब्राह्मण म्हणून त्याची पूजा केली आणि आपली काय इच्छा आहे असं विचारलं. त्यावेळेला इंद्ररूपी ब्राह्मणाने त्याला म्हटलं की मी मागेल ते द्याल का. जनमेजयाने मागाल ते देण्याचं अभिवचन दिल्यानंतर ब्राह्मणाने मागितले, कृपा करून आपण तक्षकाला जीवदान द्यावे. राजा वचनबद्ध झाला होता, त्यामुळे निरुपाय झाला आणि त्याने ब्राह्मण रूपधारी इंद्राचे म्हणणं मान्य केलं, तक्षकाला जीवदान दिलं. जनमेजय राजाची अशी फसगत झाली आणि त्यामुळे त्याने यज्ञाची परिसमाप्ती केली आणि समस्त यज्ञीय ब्राह्मणांची संभावना करून म्हणजे त्यांना दक्षिणा वगैरे देऊन त्यांना निरोप दिला. इंद्राने ब्राह्मण वेश घेऊन आपल्याला फसवलं आणि यज्ञातील ब्राह्मणांनी सुद्धा आपण दिलेलं वचन पूर्ण करावं, ते आपलं कर्तव्य आहे असा त्याला विधिवत सल्ला दिला. तथापि यामुळे जनमेजय राजाचं मन आणि मत एकंदर सर्व ब्राह्मण वर्गाविषयी रुष्ट झालं आणि त्याने सर्व ब्राह्मणांना आपल्या राज्यातून हाकलून दिलं. ही गोष्ट ज्यावेळेला महर्षी व्यासांना समजली त्यावेळेस ते जनमेजयाकडे आले आणि त्याला म्हणाले, तुझा विनाशकाल जवळ येत चालला आहे म्हणून तू या पद्धतीने वागत आहेस. काय आहे, मरण जवळ आल्याची काही चिन्ह असतात. त्यामध्ये काही असं सांगितलेलं आहे, दीपनिर्वाण गंधंच सुहृद्वाक्यम अरुंधतीम न जिघ्रंती न शृण्वंती न पश्यंती गतायुषः. आपण दिवा लावतो, त्या दिव्यातली वात तेल किंवा तूप संपल्याने ती वातसुद्धा जळते आणि ज्यावेळेला वात जळते त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचा कर्पट वास सुटतो. तो कर्पट वास जर आपल्याला आला नाही तर समजावं आपलं मरण जवळ आलेलं आहे. आकाशामध्ये सप्तर्षी मंडल पाहत असताना त्यामध्ये एक सूक्ष्म तारा आहे, त्याला अरुंधती असं म्हणतात. त्या अरुंधती ताऱ्याचं दर्शन जर झालं नाही तर समजावं आपलं मरण जवळ आलं आहे. आणि चांगली माणसं सांगत असतील पण त्यांचं सांगितलेलं जर पटत नसेल, ऐकत नसेल तर समजावं त्याचं मरण जवळ आलेलं आहे. आता इथे इंद्राने व ब्राह्मण वर्गाने जनमेजय राजाला जे सांगितलं ते त्याच्या हिताचं कल्याणाचंच सांगितलं होतं, परंतु जनमेजयाला ते पटलं नाही. याचाच अर्थ त्याचा विनाशकाल जवळ येत चाललेला होता. आणि म्हणून व्यासांनी सांगितलं की तू विशिष्ट म्हणजे अमुक दिशेला शिकारीस जाऊ नको. बरं, जर शिकारीला गेलास तरी हरणाला मारू नकोस, मारलं तर त्याचं पोट चिरू नकोस, जरी चिरलं तर त्यातून जी पेटी निघेल ती पेटी उघडू नकोस आणि जरी उघडलीस तरी त्या पेटीतून जी स्त्री निघेल निदान तिच्याशी विवाह तरी करू नकोस. परंतु असं आहे, जे होणारच आहे त्याला जर टाळता आलं असतं तर मोठ्या मोठ्यांच्याही जीवनामध्ये दुःख आलंच नसतं. भवितव्यता ही अत्यंत दुर्घट असते. जनमेजय राजाच्या दुर्दैवामुळे त्याच्याकडून पुढे घडू नये त्या गोष्टी घडल्या. शिकारीला जाऊ नको सांगितलं गेला, हरणाला मारू नको सांगितलं मारलं, मारल्यानंतर पोट चिरू नको सांगितलं चिरलं, त्या पोटातून पेटी निघाली, पेटी उघडू नको म्हणून सांगितलं उघडली, त्यातून जी स्त्री निघाली त्या स्त्रीबरोबर किमान विवाह तरी करू नको असं सांगितलं होतं. परंतु ती सुंदर स्त्री पाहिली आणि जनमेजय राजाने तिच्याशी विवाह केला आणि तिच्या विचाराने वागू लागला. मग पुढे त्या जनमेजय राजाने तिच्या सल्ल्याने ब्राह्मणांना बोलावून नरयाग केला आणि त्या यज्ञामध्ये खुद्द इंद्राचीही आहुती पडण्याची वेळ आली. आणि अशा वेळेला इंद्र भगवान शंकरांना शरण गेला. तेव्हा श्री शंकरांनी यज्ञमंडपात यज्ञ करत असलेल्या ब्रह्मवृंदांना मोहिनी अस्त्राने निद्रिस्त केलं आणि त्यामुळे यज्ञकार्य थांबलं.
आणि यज्ञकुंडातला अग्नी विझून गेला. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, जर एकाहून अनेक दिवसांचा यज्ञ असेल तर ज्या दिवशी यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलन केलं आहे त्या दिवसापासून यज्ञकार्य पूर्ण होईपर्यंत अग्निकुंडातला अग्नी हा शांत होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असते. कुंडामधला अग्नी शांत झाला तर दोष आहे, हवन करत असताना फट आवाज आला तरी दोष आहे, किंबहुना धूर असेल आणि त्या धुरासहित अग्नीत हवन केलं तरी दोष आहे. हल्ली तर फारच गैरसमज पसरलेले पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं, वास्तुशांती असेल, नवचंडी असेल तर घरामध्ये अग्निकुंडातला धूर फिरला पाहिजे यासाठी मुद्दाम होऊन धूर केला जातो. जर कदाचित हवनकुंडातील धूर फिरला नाही तर लोक म्हणतात वास्तुशांतीच झाली नाही, परंतु मुळामध्ये तसं नाही आहे. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, अप्रवृद्धे सधूमेवा सोंधस्यात अन्य जन्मनी. जर धगधगत्या पेटत्या अग्नीमध्ये हवन केलं नाही किंवा धुरात हवन केलं म्हणजे अग्नीतून धूर निघत असताना हवन केलं तर ते हवन कार्य करविणारा ब्राह्मण आणि हवन करणारा यजमान हे दोघंही सुद्धा पुढच्या जन्मामध्ये आंधळे होत असतात, अंध होत असतात. त्यामुळे अग्नी व्यवस्थित रीतीने पेटवून आणि त्या अग्नीमध्ये हवन केलं पाहिजे. जोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत अग्नी विझणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आता इथे काय झालं, भगवान शंकरांच्या मोहिनी अस्त्रामुळे सगळे ब्राह्मण निद्रिस्त झाले, यज्ञकार्य थांबलं, यज्ञकुंडातला अग्नी विझून गेला. हा प्रकार ज्यावेळेला राजा जनमेजयाला कळाला तो आपल्या राणीसह यज्ञमंडपात आला आणि राणीच्या सांगण्यावरून सर्व ब्राह्मणांच्या अंगावर त्याने थंडगार पाणी शिंपडलं. त्याबरोबरच त्या जलतुषारांची भयंकर शस्त्रे झाली आणि ती सर्व ब्राह्मणाच्या अंगावर पडून ब्राह्मण शतखंड झाले, तुकडे तुकडे झाले. आणि या दोषामुळे त्याच क्षणाला त्या राजाचं शरीर कुष्ठरोगाने व्यापलं. आता हा सर्व प्रकार पाहून राजा तर अत्यंत भयभीत झाला आणि त्याने श्री व्यास महर्षींचा धावा केला. त्याची आर्तता पाहून व्यास महर्षी त्या ठिकाणी आले आणि सर्व प्रकार लक्षात घेऊन महर्षी व्यास जनमेजय म्हणाले, तू श्रद्धेने महाभारत ग्रंथाचे श्रवण कर म्हणजे सर्व पापातून मुक्त होशील. आणि नंतर राजाने मेलेल्या 18 ब्राह्मणांची प्रेत मंडपात आणली, स्वतः मंगलस्नान करून श्री वैशंपायन यांच्याकडून महाभारत ऐकण्यास सुरुवात केली. एक एक पर्वाचं वाचन संपलं की एक एक ब्राह्मण जिवंत होऊ लागला. याप्रमाणे संपूर्ण 18 पर्वी महाभारताचं श्रवण होताच 18ही ब्राह्मण जिवंत झाले आणि राजाचा कुष्ठरोग समूळ नष्ट झाला आणि तो जनमेजय राजा सर्व पातकातून मुक्त झाला. एवढा महाभारताचा थोर पुण्य प्रताप आहे. जनमेजयाचे म्हणून निशेष हारपले दोष अनायासे, पाहता क्षणेक रंगासी आगळे तेजते चढले सुरंगाचे. अनेक प्रकाराने या महाभारत ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. सर्व पुराणांना या महाभारतामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून पुराणं स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन आख्यान रूपाने या महाभारतामध्ये आश्रयाला आली. बगीच्यात वसंत काळ आला म्हणजे ज्याप्रमाणे बागेत पहिल्याहून अधिक अशी सौंदर्याची वनश्रीची खान उघडते किंवा ज्याप्रमाणे गोळा बनवलेलं म्हणजे लगडीच्या स्वरूपात असलेलं सोनं पाहिलं असता अगदी सामान्य दिसतं,
पण त्याच सोन्यापासून दागिने बनवले की त्या सोन्याचं सौंदर्य काही निराळंच दिसतं. त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने अलंकृत झाले असता आपणास हवे तसे चांगलेपण प्राप्त झाले हे समजूनच की काय, परंतु आत्तापर्यंतच्या पूर्वीच्या कथानकांनी देखील या महाभारताचा आश्रय केला आणि या महाभारताचा कमळाच्या रूपाने आपण विचार केला असता त्या कमळातील पराग म्हणजे गीता नावाचा प्रसंग आहे. ही गीता म्हणजे पुष्परज आहे. महाभारताचे 1,00,000 आणि हरिवंश पुराणाचे 25,000 असे एकूण 1,25,000 श्लोकांचं महाभारत आहे. आणि त्या महाभारतात 18 पर्व असल्यामुळे ते महाभारत रूपी कमळ 18 पाकळ्यांचं आहे. पराग हा त्या पुष्पाचा प्रमुख भाग समजला जातो आणि तो त्या फुलाच्या मधल्या पोकळीत असतो आणि त्याच्या सेवनासाठी भ्रमर येतात. त्याप्रमाणे महाभारताच्या आत मध्यभागी महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये गीता आलेली आहे आणि ती श्रीमद भगवद्गीता तत्त्वज्ञानाचा गाभा असल्यामुळे तिला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणून गीतेला परागाची उपमा दिलेली आहे. घेऊनी पराग भृंग जाती जैसे परिते नेनती पद्मेदळे त्याच परिभावी येथे कुशलता प्रेमे हा सेविता गीता ग्रंथ. महाभारत म्हणजे काय तर व्यासांच्या बुद्धीने वेदरूपी समुद्र घुसळून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलेले आहे. अशी जी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता जी तिन्ही लोकात परमपूज्य आहे ती भीष्म पर्वामध्ये प्रसंगानुरोधाने सांगितल्या गेलेली आहे. जिला भगवद्गीता म्हणतात, जिची ब्रह्मदेव भगवान शंकर सनकादिक हे देखील आदराने स्तुती करतात, त्या भगवद्गीतेचं श्रवण श्रोत्यांनी अत्यंत आदराने, निष्ठेने आणि कोमलतेने करावं. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील जे कोमल अमृताचे कण ते चकोराची पिल्ले अत्यंत हळुवार मनाने टिपतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी आपल्या मनाला अत्यंत मृदुलत्व आणून आणि वासनांचे जाड्य काढून टाकून मग ही कथा अनुभवावी. बघा, भगवद्गीता ही ऐकण्याचा विषय आहे असं नाही, परंतु तो अनुभवाचा विषय आहे. म्हणून हा अनुभव तरी कसा घ्यायचा आहे? मूकपणे येथे करावा संवाद, घ्यावा रसास्वाद अतिंद्रिय, बोलाची या आधी प्रमेयाची खूण, घ्यावी आकळून यथार्थत्वे. या गीतेची शब्दाशिवाय चर्चा करावी, म्हणजे मनाने या गीतेचा विचार करावा. इंद्रियांना न समजू देता या गीतेचा उपभोग घ्यावा आणि या गीतेच्या तत्वार्थाला तत्प्रतिपादक शब्दोच्चारापूर्वीच बिलगावं. ज्याप्रमाणे भुंगे कमळातील पराग घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना तो नेल्याचं समजतही नाही, त्याप्रमाणे या ग्रंथाच्या सेवनाची पद्धती आहे, रीत आहे. किंवा ज्याप्रमाणे चंद्रविकासी कमलिनी चंद्र उदय पावताच आपलं स्थान न सोडता त्या चंद्रकिरणांना, चंद्राला प्रीतीने आलिंगन देते, म्हणजे प्रफुल्लित होते. हे प्रेमसुख कसं भोगावं हे जशी तीच जाणू शकते, त्याप्रमाणे
अत्यंत गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच ह्या गीता रहस्याला जाणू शकतो. बरं, गीता रहस्याला जाणण्याकरता काय पात्रता असावी त्याचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. अहो या ग्रंथाचे ह्या करावे श्रवण, पंक्तीसी बैसून पार्थाची या, ऐशा योग्यतेचे तुम्ही संतजन, द्यावे अवधान कृपाबुद्धी. अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन बसण्याचा अधिकार सिद्ध व्हावा. अर्जुन सामान्य नाही, अर्जुनाची योग्यता फार मोठी. अर्जुनाचा जर आपण विचार केला तर तो अत्यंत पराक्रमी, ज्याने युद्धामध्ये भगवान शंकरांना पराभूत केलं. देवादिकांनाही ज्या निवात कवचांना पराभूत करणं शक्य नव्हतं त्यांचं आश्रयस्थान या अर्जुनाने उद्ध्वस्त केलं. असा अर्जुन म्हणजे पराक्रमी आहे. अर्जुन हा भक्तही आहे. सर्वांना माहिती आहे अर्जुनासारखा श्रेष्ठ नामधारक नाही. आपल्याला जागेपणी सुद्धा नामस्मरण आपल्याकडनं होत नाही, आपली वृत्ती नामस्मरणामध्ये तल्लीन होत नाही. परंतु अर्जुनाचं वैशिष्ट्य असं, अर्जुन गाढ झोपलेला असतानाही अर्जुनाच्या रोमारोमातून भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणाचा ध्वनी प्रकट होत असे. केवढा भक्त आहे. बर, जसा पराक्रमी आहे, महाभक्त आहे, त्याप्रमाणे तो सत्शिष्यही आहे. कुळ, धन आणि विद्यामद टाकून तो भगवंताला अनन्य भावाने शरण झाला. शिष्यस्तेहम शाधी माम त्वं प्रपन्नम. बरं, अर्जुन उत्तम श्रोता आहे. अर्जुन श्रवणासाठी इतका अर्थ होता की अगदी युद्धाच्या प्रसंगीही तो ज्ञान श्रवण करण्यास तयार झाला. थोडा विचार करा, आपल्याला काही कार्य असेल आणि त्या कार्याकरता आपल्याला बाहेर जायचं असेल आणि त्याच वेळेला नेमकं प्रवचन असेल तर आपण पहिले प्रवचन ऐकूया की कार्याला निघून जाणार. आपण कार्याला निघून जाऊ. पण अर्जुनाच्या समोर युद्धासारखा मोठा प्रसंग, परंतु अर्जुन मात्र तत्त्वज्ञान ऐकण्यामध्ये एकरूप झाला. उत्कट एकाग्रता ही श्रवणाची सामग्री अर्जुनाजवळ होती. आपल्या चित्तामध्ये अत्यल्प कारणानेही विक्षेप येऊ शकतो. अहो जास्त काय सांगावं, प्रवचन श्रवण करताना डास जरी कानाजवळ आला आणि त्याने थोडंसं गाणं म्हणलं तरी आपल्या चित्तात विक्षेप होतो. पण त्या रणक्षेत्रात एवढ्या कोलाहलातही तो अर्जुन तत्त्वज्ञान श्रवण करण्यात एकरूप झाला. उत्तम श्रोता आहे अर्जुन. त्याप्रमाणे अर्जुन हा उत्तम धार्मिक आहे. कितीही विकट प्रसंग आला तरी धर्माची कास अर्जुनाने सोडली नाही. किंबहुना आपणा सर्वांना माहिती आहे, अर्जुन हा इंद्रलोकामध्ये गेलेला असताना इंद्राच्या सभेमध्ये गायनवादनाचा, नृत्याचा कार्यक्रम होता. अनेक अप्सरा येऊन नृत्य करत होत्या, परंतु अर्जुनाची नजर मात्र जमिनीकडे होती. ज्यावेळेस पुकारा झाला की उर्वशी आता नृत्य सादर करणार आहे, त्यावेळेला मात्र अर्जुनाची नजर थोडीशी वर उठली आणि अर्जुनाने उर्वशीकडे पाहिलं आणि ही गोष्ट इंद्राच्या लक्षात आली. इंद्राला असं वाटलं की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उर्वशीविषयी अभिलाषा आहे आणि म्हणून कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर इंद्राने अर्जुनाच्या महालामध्ये सेवेसाठी उर्वशीला पाठवलं. उर्वशीच्याही अंतःकरणामध्ये अर्जुनाविषयी
अभिलाषा निर्माण झालेली होती. त्याचा पराक्रम वगैरे पाहून आनंदाने गेली. अर्जुन आपल्या शय्येवर बसलेला होता आणि आपल्या शयनकक्षामध्ये उर्वशी मातेला आलेलं पाहिल्याबरोबर ताडदिशी आपल्या शय्येवरनं उठला, उभा राहिला, हात जोडले आणि प्रश्न विचारला, आईसाहेब आपण इकडे कुठे? आईसाहेब हा शब्द ऐकल्याबरोबर उर्वशीचं मनोरथ भग्न झालं. त्या उर्वशीने समजावून सांगितलं, आम्ही अप्सरा आहोत, आपण स्वर्गात आहात आणि स्वर्गामध्ये माता पुत्र वगैरे ही संबंध नाहीत. पुण्य संपादन करावं आणि त्या पुण्याच्या फलस्वरूपामध्ये या स्वर्गामध्ये येऊन अनेक प्रकारचे भोग भोगावे, त्यामध्येच भोग्य पदार्थांमध्येच आमचाही समावेश आहे. आणि असं असल्यामुळे माझ्या अंतःकरणातही आपल्याविषयी अभिलाषा आहे, आपण मज समवेत रममाण व्हावं. त्यावेळेला अर्जुनाने हात जोडले आणि सांगितलं, जाईवो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आईसाहेब आपण जसा विचार करत आहात तसे आम्ही नाही आहोत. मी आपण नृत्य करायला आल्या असताना जे आपणाकडे पाहिलं ते एक भोग्य अप्सरा म्हणून पाहिलं नाही, तर आमच्या कुलाची आपण जननी आहात म्हणून कुलजननी मातृभावाने नमस्कार करण्याकरता मी आपणाकडे पाहिलं. हे ऐकल्यानंतर उर्वशीला राग आला आणि तिने शाप दिला की तू षंढ होशील. अर्जुनाने तो शाप पत्करला परंतु धर्ममार्ग सोडला नाही आणि पुढे अज्ञातवासामध्ये विराटाच्या घरी 1 वर्ष बृहन्नळा वेशाने जो राहिला त्यावेळेला हा शाप त्याला उपयोगाला आला. सांगायचं काय की अर्जुन हा अत्यंत धार्मिक आहे. तसा धार्मिक आहे त्याप्रमाणे या अर्जुनाने मागील अनेक जन्मांमध्ये भगवंताची एकनिष्ठ उपासना करून अंतःकरणातील मलविक्षेपादी दोषही घालवले होते. विचार करा कसा अर्जुन आहे. तो अत्यंत पवित्र आहे, शुद्धमती आहे. अर्जुनाचं सर्व चरित्रच अलौकिक आहे आणि अत्यंत विलोभनीय आहे. अर्जुनाचा श्रवणाधिकार अनन्यसाधारण. तो मेधावी आहे, तो अप्रमत्त आहे, तो शुची आहे, तो एकाग्र आहे आणि ही सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणूनच देवाने त्याला गीता सांगितली, या लागी सुमनुवानु शुद्धमती जो अनिंदकू अनन्यगती पैगा गौप्यहित परितया प्रती चावळी जे सुखे. या न्यायाने अर्जुनाची ही पात्रता पाहूनच भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. म्हणून ज्याला गीतेचं श्रवण करायचं आहे, ज्याला ज्ञानेश्वरी ऐकायची आहे, किंबहुना ज्याला ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्यायचा आहे, त्याने अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन बसण्याच्या पात्रतेचं व्हावं. तर ही आपल्याला ज्ञानेश्वरी कळण्याची शक्यता आहे. पण ज्या वेळेला ज्ञानोबा लक्षात आलं की आपण श्रोत्यांना असं म्हणतोय अर्जुनाच्या पंक्तीला जाण्याचे पात्रतेचे भान मग गीता ऐका, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की नाही, आपल्याकडनं श्रोत्यांचा हा थोडाफार काही अपमान होतोय की काय. आणि म्हणून पुढे म्हणतात, ऐशा योग्यतेचे तुम्ही संतजन द्यावे अवधान कृपा बुद्धी, तुमचे हृदय सखोल म्हणून पायी विनवनी सलगीचीही. आपलं अंतःकरण फार खोल आहे म्हणून हे अवधान द्यावं इत्यादी जे काही मी बोललो आहे ते केवळ लढिवाळपणाने बोललेलो आहे. वास्तविक पाहता म्हणजे हा तुमचा काही अधिकार तुम्ही सिद्ध करा असा मी आदेश केलेला नाही आहे, तर ही आपल्या पायापाशी मी केलेली विनंती आहे.
असं आपण समजा. आपण माता पिता आहात. बघा श्रोत्यांना किती विनवणी करतायत. तैसे तुम्ही माते आपुला लेखिला, ऐकून या जैसा बालकाचा बोल, प्रेम येई डोल माय बापा. आपलं लहान मूल जरी बोबडं शब्द जरी बोललं तरी त्याचा आईवडिलांना अधिकच आनंद होत असतो. हा तसा त्यांचा स्वभाव धर्मच आहे. त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार ज्या अर्थी केला आहे व मला आपलं म्हटलं आहे, त्यावेळेला माझ्यातील कमीपणा आपण सहजच सहन कराल. मग मी प्रार्थना कशाला करू? परंतु मी प्रार्थना करतो, माझा गुन्हा तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतार्थ आकलन करू पाहतो आणि म्हणून तुमची प्रार्थना करू इच्छितो. काय आहे? गीतार्थ आकलन करणं ही साधी गोष्ट नाही आहे. गीतार्थाचं काम हे माझ्या आटोक्याबाहेरचं आहे. पण ह्याचा विचार न करता उगाच तो स्पष्ट करण्याविषयी चित्तात धैर्य उत्पन्न झालं आहे. नाहीतर सूर्यप्रकाशामध्ये काजव्याला काय शोभा? हे तो अनावर न झाला विचार, वायाची हा धीर केला येथे. इथे अनावर शब्दाचा अर्थ आवरता येत नाही असा नाही, तर अफाट असा आहे. गीतेचा अर्थ सांगणं हे कार्य आटोक्याच्या बाहेरचं आहे. एखाद्या वेळेस गीतेचा शब्दार्थ सांगता येईल हो, पण गीतेचं मनोगत कसं सांगणार? देवाच्या मनोगतानुसार गीतेचं तात्पर्य, वक्तुरिच्छा तात्पर्यम हे षडलिंगे लावून ठरविणे आणि विरोधी भासणाऱ्या भाष्यांचा श्लोकांचा समन्वय करणं हे अत्यंत कठीण आहे. बरं, शिवाय तो जो अर्थ आहे तो रंजक झाला पाहिजे, रोचक झाला पाहिजे. हे काम मोठं आहे आणि आटोक्याबाहेरचं आहे. साधं रोपटं लावणं जेथे कठीण जातं तिथे कल्पतरूंच्या बागा लावणं हे केवळ अशक्यच आहे की नाही? आणि म्हणून हे काम करण्याकरता आपली कृपा असावी, आशीर्वाद असावा, याकरता म्हणून ही केलेली विनंती आहे. बघा, रघुवंश नावाच्या महाकाव्याच्या आरंभी कविकुलगुरू कालिदासांनी असाच विचार केलेला आहे. कविकुल कालिदास असं म्हणतात, क्व सूर्यप्रभुव वंशः क्व चाल्पविषया मतिः तितीर्षुर्दुष्टरम मोहाद उडुपेनास्मि सागरम. कुठे तो सूर्यापासून निर्माण झालेला पवित्र वंश, कुठे अल्पविषयाला धारण करणारी माझी अल्पमती. या माझ्या अल्पमतीने मी सूर्य व प्रभव असलेल्या अर्थात रघुवंशाचं वर्णन करणं म्हणजे साध्या छोट्याशा नावेने समुद्र पार करण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. ज्या समुद्रामध्ये मोठमोठाली जहाजंसुद्धा नामशेष होतात, जहाजांच्या माध्यमातून सुद्धा समुद्र पार करणं हे ज्या ठिकाणी अत्यंत कठीण आहे, अशा त्या समुद्राला छोट्याशा नावेच्या सहाऱ्याने पार करणं हे जसं अति कठीण आहे, त्याप्रमाणे माझ्यासारख्या अल्पमतीने या सूर्यवंशाचं वर्णन करणं हे अत्यंत कठीण आहे. मंदहा कवी यशः प्रार्थी गमिष्याम्युपहास्यताम प्रांशुलभ्ये फले लोभात उद्बाहुरिव वामनः. मी मंद आहे, पण कवी यशः प्रार्थी, मोठमोठ्या कवींना जशी कीर्ती प्राप्त झालेली आहे तशी कीर्ती प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण मला हे माहिती आहे, गमिष्यामि उपहास्यताम, मी उपहासाला प्राप्त होईल. प्रांशुलभ्ये फले लोभात उद्बाहुरिव वामनः. एखाद्या अत्यंत उंच माणसाने देखील महत्प्रयासाने जे झाडावरचं फळ प्राप्त करणं शक्य आहे, त्या फळाच्या प्राप्तीकरता एखाद्या बुटक्या माणसाने कितीही उड्या मारल्या तरी ते फळ हाताला न लागता त्याचे ते उड्या मारणं हे पाहून जसं तो उपहासाला प्राप्त होतो, त्याप्रमाणे मी देखील उपहासालाच प्राप्त होणार आहे.
मग काहींनी प्रश्न विचारला, जर तुम्हाला एवढं माहितीच आहे तर मग तुम्ही या कार्यामध्ये प्रवृत्त तरी का होता? तर कालिदासांनी असं वर्णन केलेलं आहे, अथवा कृतवाग्द्वारे वंशेस्मिन् पूर्वसूरिभिः मनो वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गतिः. परंतु या रघुवंशाच्या वर्णनामध्ये किंवा वर्णन करण्याकरता माझ्या पूर्वसूरींनी वाणीरूपी द्वार अगोदरच करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी वर्णन केलेलं आहे, त्यामुळे या वर्णन दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यासाठी द्वार तयार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मण्याच्या ठिकाणी छिद्र नसेल तर त्यातून सूत्र दोरा ओवणं हे कठीण आहे, परंतु छिद्र असताना मग त्याच्यातून जर दोरा ओवायचा असेल तर ते अगदी सहज होतं. ज्याप्रमाणे छिद्रातनं दोऱ्याला पार होणं हे अत्यंत सहज आहे, त्याप्रमाणे पूर्वसूरींनी रघुवंशाचं वर्णन केलेलं असल्या कारणाने मला देखील ते वर्णन करणं सहज शक्य होणार आहे, म्हणून मी यामध्ये प्रवृत्त होतो आहे. हे जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे ज्ञानोबाराय देखील या ठिकाणी म्हणतात की हे खरं पाहता माझ्या बुद्धीच्या आटोक्याच्या बाहेरचं काम आहे. सूर्यप्रकाशापुढे काजव्याचा तो काय प्रकाश? काजव्याचा प्रकाश तो स्वतःला देखील पुरेसा होत नाही, मग सूर्यप्रकाशात त्याचा प्रकाश पडेल काय? कुठे गीतेचा विराट प्रकाश आणि कुठे माझ्या अल्पबुद्धीचा प्रकाश? माझ्या प्रकाशाचा सूर्यप्रकाशापुढे काय पाड लागणार? किंवा ज्याप्रमाणे टिटवी चोचीने म्हणजे एक एक चोच भरून समुद्राचं माप घेऊ पाहते, म्हणजे उपसून कोरडा करू पाहते, त्याप्रमाणे मी आजान असूनही इथे गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. नाहीतरी देखा प्रकाशता सूर्य काजव्याची काय शोभा तेथे, किंवा चोचीनेच्या अब्धी आटवाया प्रवर्तली वाया टिटवी जैसे. एकदा एका टिटवीने आपली अंडी सागराच्या कडेला कपारीत नीट ठेवली होती, पण सागरास आलेल्या भरतीने ती वाहून गेली. तेव्हा तिला दुःख झालं. तिने समुद्राला आपली अंडी मागितली, परंतु तो देईना. म्हणून तिने ठरवलं की समुद्रच कोरडा करावा. म्हणून ती टिटवी आपल्या चिमुकल्या चोचीने समुद्राचं पाणी उपसून बाहेर टाकू लागली. तिचं हे कार्य कित्येक दिवस चालू होतं आणि तिचा हा निश्चय पाहून पक्षीराज गरुडाला तिची दया आली आणि त्याने तिची सागरात वाहून गेलेली अंडी स्वसामर्थ्याने परत आणून दिली. या कथेचा संदर्भ घेऊन ज्ञानोबाराय बोलतात, माझा गीतार्थाचा प्रयत्न म्हणजे टिटवीने सागर उपसण्यासारखा आहे. किंवा अजून बघा, आकाशाला कवळायचे असेल तर त्यापेक्षा अधिक मोठं झालं पाहिजे. त्याप्रमाणे गीतेचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्याहीपेक्षा आपल्याला मोठं झालं पाहिजे, तरच तो अर्थ आपल्याला कळण्याची शक्यता आहे. म्हणून एकंदरीत जर विचार केला तर हे सगळंच अशक्य आहे आणि माझ्या योग्यतेच्या बाहेरचं आहे. अहो गीतार्थाचे काय थोरपण, स्वये विवरेण दावी शंभू, जेथती भवानी पावुनी आश्चर्य, विचारिता काय बोले तिज. या गीतार्थाची महती स्वतः शंकर सांगत होते, तेव्हा पार्वती मातेला मोठं आश्चर्य वाटून तिने प्रश्न केला. काय आहे? गीतार्थाच्या महात्म्याचं वर्णन करताना भगवान शंकर स्वतः विवरण करत असताना पार्वती मातेने विस्मयाने प्रश्न केला की गीतेचं एवढं काय महिमान आहे की आपल्यासारख्या थोर देवानेही सदा सर्व काळ त्या गीतेविषयी चर्चा करीत राहावं. पद्मपुराणात म्हणलं आहे, अधुना श्रुतमिच्छामि गीता महात्म्यमप्यहम श्रुतेन येन देवेश हरो भक्तिर्विवर्धते.
भगवान श्री शंकर हे थोर अधिकारी आहेत. शांकरी तत्त्वज्ञानाचे म्हणजे ब्रह्मविद्येचे ते आद्य गुरु आहेत. ते मोठी योगी आहेत, महान तपस्वी आहेत, भक्त आहेत. आणि असं असूनही भगवान शंकरांनी गीतेसंबंधी विचार करीत राहावे याबाबत पार्वती मातेला आश्चर्य वाटलं. आणि म्हणून तिने आश्चर्याने विचारलं की असं गीतेचं महत्त्व काय. त्यावेळेला भगवान स्वतः सांगतात, देवी तुझे रूप नाकळे गे जैसे, नित्य नवे तैसे गीता तत्व. देवी ज्याप्रमाणे तुझं रूप नित्य नूतनत्वामुळे कळत नाही, त्याचा अंत लागत नाही, त्याप्रमाणे हे गीता तत्व प्रत्यही नवीनच आहे दिसतं, म्हणून तेही अगम्य आहे. काय आहे इथे माता पार्वतीच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना नित्य नूतनता दाखवली. रमणीयतेचं लक्षण सांगत असताना आपल्याला कविकुलगुरू कालिदासांनी असं सांगितलंय, क्षणे क्षणे यन्नवताम उपैती तदेव रूपम रमणीयतायाः. क्षणोक्षणाला जे नवनवीनतेला धारण करेल त्याला रमणीय असं म्हणा. संसारातली रमणीयता क्षणोक्षणाला घटत जाते आणि परमार्थातली रमणीयता वाढत जाते. माता पार्वतीचं स्वरूप नित्य नूतन आहे. संसारातली रमणीयता कशी घडते या संदर्भामध्ये एक दृष्टांत सांगतो. एक उपवर मुलगा मुलगी पाहण्यास गेला. मुलगी बघितली आणि घरी आल्यानंतर मित्रांनी प्रश्न विचारला, का रे मुलगी पाहून आलास, कशी आहे. याने भावी पत्नीचं वर्णन केलं, अत्यंत सुंदर आहे, चंद्रमुखी. मित्र म्हणाले ठीक आहे. विवाह वगैरे झाला, 5-6 महिने झाले आणि यानंतर मित्रांनी मिश्किलपणाने विचारलं, काय रे संसार कसा चालला आहे, काय म्हणते तुझी चंद्रमुखी. तो म्हणाला, चंद्रमुखी नाही सूर्यमुखी म्हणा. हे म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. 2-4 वर्ष झाले, 1-2 अपत्य झाली आणि यानंतर सगळी मित्रमंडळी पुन्हा एकत्र बसलेली असताना सहज विषय निघाला आणि मित्राने विचारलं, का रे बाबा चंद्रमुखी की सूर्यमुखी, तुझा संसार कसा चालला आहे, काय म्हणतात वहिनी. तो म्हणाला, काही विचारू नको, ज्वालामुखी म्हण, ज्वालामुखी. अर्थात चंद्रमुखी ते ज्वालामुखीपर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला तर रमणीयता वाढली की घटली. पण माता पार्वती मात्र अशी आहे, तिचं स्वरूप नित्य नूतन आहे. आणि जसं पार्वती तुझं स्वरूप नित्य नूतन आहे त्याप्रमाणे हे गीता तत्व असं आहे, जितक्या वेळेला या गीतेकडे बघावं तितक्या वेळेला ही गीता नवनवीन काहीतरी संदेश विचार देते. या ग्रंथाचं कितीही पारायण केले तरी तृप्त न होता त्यातील नाविन्य कायमच राहतं, असं या सद्ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्वाचं लक्षण आहे. महाद्भुता निर्वचनीय रूपा, जशी माया, जशी माता पार्वती अनिर्वचनीय रूप आहे, तशी भगवद्गीता ही सुद्धा अनिर्वचनीय रूप आहे. किंबहुना त्या योग निद्रिस्त सर्वेश्वराचं घोरणं म्हणजे वेदार्थरूपी समुद्र आहे. आणि तो सर्वेश्वर जगदीश्वर स्वतःच्या मुखाने साक्षात जागेपणी अर्जुनाला गीता सांगतोय. अजून काय वैशिष्ट्य असावं. ज्याच्या निद्रेचा घोरणं म्हणजे वेद आहे, तो परमात्मा आता झोपेत नाही तर जागेपणी स्वतः प्रत्यक्ष अलक्ष्य असलेलं तत्व अर्जुनाला सांगतोय. यापेक्षा अजून काय वैशिष्ट्य असावं. ऐसे जे गहन वेदा जेथे मौन तेथे मी अजाण काय बोलू. असं जे गीतातत्व गहन आहे, जिथे वेदाचीही मती कुंठित होते, त्या ठिकाणी क्षुद्र म्हणजे या कश्चित
मनुष्य बुद्धीने जड असा मी काय वर्णन करणार, म्हणजे असा जो मी आहे त्याचा माझा या ठिकाणी काय पाड आहे. किंबहुना अपार हे सार कैसे आकळावे, कोणे धवळावे भानुतेज, मशकाने कैसा आकाशाचा प्रांत धरावा मुठीत सांगा बरे. हे अमर्यादत गीतातत्व असं कोणत्या उपायाने आकलन करावं, सूर्याला कोणी उजळावं, एखाद्या चिलटाने आकाश मुठीत कसं धरावं, म्हणजे हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे गीतेचं चिंतन माझ्याकडनं होणं हे देखील अत्यंत अशक्य कोटीतील आहे. परंतु जसं कालिदासांनी सांगितलं आहे हे अशक्य आहे, परंतु पूर्वसूरींनी वर्णन करून ठेवल्यामुळे रघुवंशाचं वर्णन करणं मला सोपं आहे. त्याप्रमाणे परिमज येथे आधार तो एक, म्हणून निशंक बोलत असे, ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा, निवृत्ती तो देखा गुरुराव. परंतु असं जरी असलं तरी या गीतार्थाच्या बाबतीत मला एक मोठा आधार आहे, कारण श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज मला अनुकूल आहेत आणि त्यामुळेच धीर धरून मी बोलतो आहे, अर्थात गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सद्गुरु कृपा काय करत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये मूढमती अशा तोटकांवर आचार्यांचा केवळ दृष्टिक्षेप झाला आणि तत्क्षणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पुढे ते तोटकाचार्य झाले. हस्तामलकांचं असंच आहे. म्हणून माऊलींनी तर असं म्हटलेलं आहे, हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेशी. गुरुदेवांची कृपा दृष्टी ज्याच्यावर पडते किंवा ज्याच्या मस्तकावरती त्यांचा वरदहस्त पडतो तो जीवच परंतु शिवाशी तुलना करण्याच्या पात्रतेचा होतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जड आणि मुक्या अशा गावबाच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा त्याला वाचा फुटली, त्याची बुद्धी प्रगल्भ झाली आणि त्याच गावबाने श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं अपूर्ण असलेलं भावार्थ रामायण लिहून पूर्ण केलं. किंबहुना ज्ञानोबरायांनी रेड्याला स्पर्श करताच तो रेडासुद्धा वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. हा सगळा कशाचा परिणाम आहे? सद्गुरूंनी अंगीकार केल्याचा परिणाम आहे. सद्गुरू अनुकूल असण्याचा परिणाम आहे. त्यांच्या कृपेचा परिणाम आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात, श्री गुरु सानुकूल आहेत म्हणून मी या गीतेस प्रवृत्त होतोय, ही टीका सांगण्यास प्रवृत्त होतोय. आणि अशी थोर गुरुकृपा लाभण्याचं कारण असं की ज्ञानोबरायांनी मागील अनेक जन्मामध्ये थोर पुण्य संपादन केलं होतं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले तर बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. अनंत जन्मे थोर उपासना केल्या वाचून सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती होत नाही. नाहीतर पुढे म्हणतात, एरवी मी एक अज्ञान बालक, झाला अविवेक जरी येथे, तरी संत कृपा दीपक सोज्वळ, तेनेची सबळ केलो आता. वास्तविक पाहिलं तर मी अज्ञानीच, आणि जरी गीतार्थ सांगण्याचा माझ्याकडून अविचार घडला तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवतो आहे. आता बघा, ज्ञानोबरायांनी मी मूर्ख आहे, माझ्याकडनं हा अविवेक झाला असं म्हणणं हे उचित वाटतं का हो? असं सांगतात, ज्ञानोबराय ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगण्याकरता प्रवृत्त झाले त्यावेळेला जगातील सर्व भाषांमधील सर्व शब्द ज्ञानोबरायांपुढे हात जोडून उभे राहिले आणि त्या सर्व शब्दांनी ज्ञानोबरायांची प्रार्थना केली की आपल्या वाङ्मयामध्ये आम्हाला एकदा तरी स्थान द्या.
तुम्ही एक वेळेला जरी आपल्या वाङ्मयामध्ये आमचा प्रयोग केला, वापर केला, स्थान दिलं, आमचं जीवन धन्य झालं. शब्दांनी माऊलींची प्रार्थना करावी हा माऊलींचा अधिकार. पण असं असताना माऊली म्हणतात की मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे. ही पूर्णतः नम्रतेची आणि लीनतेची भाषा आहे. म्हणून आपण ज्ञानोबरायांना माऊली असं म्हणतो. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. या तिघांचा कळस म्हणजे माऊली आहे. भोजनाला पंचपक्वान्नाचा बेत असावा, पण तरी यजमानाने म्हणावं गरिबाची मीठ भाकरी गोड करून घ्यावी, तशातला हा प्रकार आहे. ग्रंथ सिद्धीला साठी आवश्यक अशी पाहिजे तेवढी सर्व सामग्री माऊलींजवळ होतीच व या गोष्टीची त्यांना जाणीवही होती, पण ती नम्रतेने त्यांनी झाकली. काय आहे? थोरांच्या समोर आपली विद्वत्ता शालीनांनी मिरवू नये या न्यायाने आणि निरहंकार बुद्धीने ग्रंथकर्तृत्व श्री गुरूंना समर्पण करून ज्ञानोबराय मोकळे झाले आहेत. बरं, असो. याही पुढे सांगितले संत कृपा दीपक सोज्वळ तेनेच सबळ केलो आता. माझ्याकडनं जरी अविवेक झाला असेल तरी सोज्वळ म्हणजे प्रकाशमान असा दिवा माझ्यासमोर आहे. एक लक्षात ठेवा, व्यावहारिक दिवा आणि संत कृपारूपी दिवा यात फार फरक आहे. व्यावहारिक दिव्याच्याच खाली अंधकार असतो, पण संत कृपारूपी दिवा मात्र असा विलक्षण आहे की तो सर्व जगाला प्रकाशित करणार आहे. अंधकार असल्यास सामान्य दिवा नुसती अक्षर दाखवील, परंतु श्री गुरुकृपारूप दिवा बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पाडेल. म्हणून श्री गुरु हे सदा वंद्य आहेत. हे संत कृपा सोज्वळ दीपकाचं वैशिष्ट्य आहे. अहो लोहाचेही होतसे सुवर्ण, सामर्थ्य ते पूर्ण परिसाचे. लोखंडाचं सोनं होतं ते सामर्थ्य केवळ परिसात आहे. किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेलाही जिवंत होतो. वैद्याने रोग्यास दिलेले औषध कितीही प्रभावी असलं तरी ते मृताला जिवंत करण्याचं सामर्थ्य बाळगत नाही, पण मृताला जिवंत करण्याचं सामर्थ्य केवळ अमृतात आहे. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट झाले तर मुक्यालाही वाचा फुटेल. हा जसा त्या त्या वस्तूच्या सामर्थ्याचा प्रभाव आहे. यात आश्चर्य ते काय आहे? त्याप्रमाणे सद्गुरूंनी जर माझ्यावर कृपा केली तर अत्यंत कठीण असा असलेला गीतेचा अर्थ देखील माझ्याकडनं निश्चितपणे सांगितला जाईल. यात आश्चर्य ते काय आहे? किंबहुना ज्याची आईच कामधेनू आहे त्याला या जगात न मिळण्यासारखं असं काही आहे काय? नाही. म्हणून हे जाणूनच मी या ग्रंथरचनेला प्रवृत्त झालो आहे. म्हणून आता माझी तुम्हाला विनंती आहे, तरी श्रोतेजन येथे जे जे न्यून ते ते घ्यावे पूर्ण करून या, आणि जे अधिक घ्यावे ते मानून ऐसी विनवणी माझी तुम्हा. की ग्राह्य म्हणजे मान्य जे आहे त्याला सरते असं म्हणतात. तर माझ्या या व्याख्यानात जे कमी पडेल ते आपण पूर्ण करून घ्यावे, आणि कुठे मूळ ग्रंथापेक्षा जास्त असेल तर मान्य करून घ्यावे अशी विनंती आहे. आता पुढे सांगतात, द्यावे अवधान अहो संतजन, व्हावे कृपापूर्ण मजवरी. आता आपण लक्ष द्यावं आणि तुम्ही जसं बोलवाल, प्रेरणा कराल त्याप्रमाणे मी बोलेन, गीतेचं व्याख्यान करीन. ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या दोरीच्या हालचालीवर अवलंबून असणारे लाकडाचे बाहुलं हे हालचाल करतं, त्याप्रमाणे मी बाहुली आहे आणि आपण सूत्रधार आहात. आणि त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून
साधूंचा केवळ निरोप्य आहे, सांगतील ते काम करणार आहे. आता त्यांनी त्यांच्या असलेल्या मला वाटेल तसं गौरवावं, म्हणजे मला काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांना जसं वाटेल त्याप्रमाणे त्याने मला नटवावं, बोलवावं. माझ्या निरूपणात जर काही उणीव राहिली किंवा ते चांगलं झालं तर लोक तुम्हा संतांनाच धन्यवाद देतील, कारण या ग्रंथाचं सर्व कर्तृत्व हे संतांकडे आहे, सद्गुरूंकडे आहे. तुकोबाराय म्हणतात, समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोका कोणा. एखाद्या श्रीमंत माणसाच्या मुलाने जर वाकळ अंगावर धारण केलं किंवा फाटकी कपरी घातली तर लोक त्या बाळाला हसणार आहेत की त्या श्रीमंताला हसणार आहेत? श्रीमंताला हसणार आहेत. मग त्याप्रमाणे जर चुकीचं झालं तरी तो दोष तुमच्याकडेच येणार आहे, चांगलं झालं तरी तुमचंच वर्णन होणार आहे. आणि अशा रीतीने ज्यावेळेला सलगीने ज्ञानोबा यांनी प्रार्थना केली त्यावेळेला तव श्री गुरु म्हणती राही, होवनी प्रसन्न तव गुरुदेव म्हणती प्रस्ताव पुरे आता, हे तो सर्व काही आम्हा लागे ठावे, न लगे बोलावे ज्ञानदेवा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आता हे वर्णन पुरं, तुला हे बोलण्याचं काहीच कारण नाही. आता ग्रंथाकडे म्हणजे गीता व्याख्यानाकडे त्वरेने आपण लक्ष द्या. बघा गंमत कशी आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेवांना म्हणतात, थांब, आता तुझा प्रस्ताव पुरे झाला, तू आमची थोरवी किती वेळ गात राहणार, आता ग्रंथ टीकेकडे लक्ष दे. म्हणजे ज्ञानोबा यांना ग्रंथ लेखनाकरता आपल्या श्री गुरूंची अनुज्ञा हवी होती, ती आता प्राप्त झाली. या अनुज्ञेसाठीच हा सारा वर्णनाचा प्रस्ताव होता. म्हणजे संतांनी आत्तापर्यंत रुकार दिला नाही याचा अर्थ त्यांना आपली स्थिती करून घ्यावी याची होती असं नाही. पण श्री ज्ञानदेवांची सुरुवात विदग्धतेने आणि रसाळपणा चालू असल्याने त्यात खंड आणणं बरं नवं म्हणून थांबले होते. परंतु ज्या वेळेला संत किंवा सद्गुरू आपल्याला बोल म्हणून असं सांगतात त्यावेळेला ते सामर्थ्यही देत असतात. नेहमी मी एक वाक्य सांगतो, मोठी माणसं ज्या वेळेला एखादं कार्य आपल्याकडे सोपवतात त्यावेळेला आपल्याकडे ते कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे म्हणून ते आपल्याकडे सोपवत नसतात, तर ते स्वतः सामर्थ्य देऊन आपल्याकडनं ते कार्य करून घेत असतात. अभंग ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं चिंतन करणं हे माझ्यासारख्या पामराचं कार्य नाही, ते माझ्या आटोक्याच्या बाहेरचं आहे. परंतु सर्व स्वामी भक्तांच्या वतीने स्वामींनी प्रेरणा देऊन मला या अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकरता प्रवृत्त केलं. याचा अर्थ मी असं समजतो की स्वामीजींनी मला या अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकरता सामर्थ्य देऊन मग या चिंतनाकरता प्रवृत्त केलं आहे. ज्या वेळेला मारुतीराय सीतामाईचा शोध घेण्याकरता निघाले त्यावेळेला सर्व वानरांना रामरायाने तर निरोप दिला, पण मारुतीरायांना निरोप देताना आपल्या हातातली राममुद्रा, रामनामांकित मुद्रा ही मारुतीरायांना दिली. मारुतीरायाने ती रामनाम मुद्रा घेतली आणि मुखात ठेवली. शोध घेत घेत सर्व हा वानर समुदाय समुद्रापर्यंत आला आणि सीतामाईचा शोध काही लागला नाही. खिन्न झाले होते आणि सर्व वानरांनी विचार केला की असं अपयशी तोंड घेऊन आपण रामरायाकडे का जावं, त्यापेक्षा मरणं बरं. आता पुढे जावं तर समुद्र आहे, मागे जावं तर सुग्रीव आपल्याला सोडणार नाही, यापेक्षा इथेच मरायचं. म्हणून त्यांनी प्रायोपवेशन घेतलं. आता मरण येणार नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. आणि अशा रीतीने ते सर्व वानर त्या ठिकाणी बसलेले असताना जवळच एका गुहेमध्ये संपाती नावाचे गृध्र राहत होते. त्यांना आनंद वाटला. त्यांचे पंख सूर्याच्या तेजामुळे जळालेले होते, उडता येत नव्हतं, वयोवृद्ध झालेले होते. त्यांनी पाहिलं आता हे माकडं सगळी प्रायोपवेशनाकरता बसलेली आहेत
आपल्या बऱ्याच दिवसांची व्यवस्था झाली म्हणून ते बाहेर आले. या वानरांनी पाहिलं, पुढे जावं तर समुद्र, मागे यावं तर सुग्रीव आणि इथे थांबावं तर संपाती, मरणच सगळीकडनं. आणि असं ते पाहून आपसामध्ये बोलत असताना त्यांच्यामध्ये असा विषय झाला, आपल्यापेक्षा जटायू श्रेष्ठ, ज्यांनी रामरायाची सेवा करत असताना आपल्या प्राणाचा त्याग केला, परंतु आपल्याला मात्र रामरायाचे सेवेचंही भाग्य मिळालं नाही. त्या जटायूचं नाव ऐकलं आणि संपातींनी विचारलं, जटायूविषयी बोलत आहात? होय. काय झालं जटायूचं? तर सगळा इतिहास वानरांनी सांगितला. मग या संपातींनी सांगितलं, जटायू माझा धाकटा भाऊ. बरं, कशा करता आलात? सीतामाईचा शोध घेण्याकरता. त्या संपातींनी सांगितलं, 100 योजन विस्तीर्ण असलेल्या समुद्राच्या पलीकडे त्रिकूट पर्वतावरती एका वृक्षाखाली बसलेली सीतामाई मला इथून स्पष्ट रीतीने दिसते. आता जटायू संपातींनी सांगितलं मान्य, परंतु सीतामाईपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता प्रश्न निर्माण झाला, एवढा शतयोजन विस्तीर्ण समुद्र पार करून कोण जाणार? तर प्रत्येकाने आपापलं सामर्थ्य सांगितलं. मी किती योजन उडी मारू शकतो, मी काय करू शकतो. जांबवानांनी सांगितलं, मी फार वयोवृद्ध आहे, मी समुद्र उल्लंघन करून पलीकडे तर जाऊ शकेन, पण पुन्हा परत येऊ शकेन की नाही याची शाश्वती नाही. मग आता सीतामाईचा शोध कोण घेणार असा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित झाला, त्यावेळेला जांबवानांना एक गोष्ट लक्षात आली की अरे, रामरायाने सर्वांना निरोप दिला, परंतु रामरायाने शोध घेण्यास निघालेल्या युथामधून मारुतीरायांच्या हाती आपली रामनामांकित मुद्रा दिली. याचा अर्थ असा आहे, या कार्याकरता रामरायांनी हनुमंताला सामर्थ्य प्रदान केलेलं आहे. सामर्थ्य प्रदान करून त्यांच्याकडनं हे कार्य करून घ्यायचे. म्हणून जांबवानाने सांगितलं, थांबा, कुणीही विचार करू नका. सीतामाईचा शोध घेण्याकरता लंका समुद्र पार करणे, लंकेत जाणे, पुन्हा परत येणे हे कार्य मारुतीराय करतील. प्रभुमुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांघी गये आचरज नाही. आणि खरोखर मारुतीरायांनी समुद्र पार केला, लंकेत गेले, सीतामाईचा शोध घेतला, रावणाचा गर्व हरण केला आणि पुन्हा रामरायाकडे आले. हे झालं कसं? तर मारुतीरायांकडे सामर्थ्य होतं म्हणून रामरायांनी मारुतीरायांना हे कार्य सोपवलं असं नाही, तर आपली अंगठी दिली. याचा अर्थ मारुतीरायांना सामर्थ्य देऊन रामरायांनी पाठवलं आहे असा विषय आहे. त्याप्रमाणे आपण सामर्थ्य देऊन मग माझ्याकडनं हे कार्य आपण करून घेत आहात. जोपर्यंत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणत नव्हते बोल, तोपर्यंत आपल्याला सामर्थ्य प्राप्त झालं आहे असं होत नव्हतं. म्हणून माऊली त्यांची स्तुती करत होते. पण ज्या वेळेला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणाले की हे तर आहेच, परंतु आता गीतेचं व्याख्यान कर, आम्ही तुझं लागी दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करीत वरे. ज्या वेळेला असं निवृत्तीनाथ महाराज बोलले, त्यावेळेला आपल्याला आता सामर्थ्य प्राप्त झालं आहे हे लक्षात घेऊन त्या सामर्थ्याच्या बळावने ज्ञानोबराय बोलायला प्रवृत्त होतात. श्री गुरु वचन ऐकोनी सादर, आनंद निर्भर होऊन या, म्हणे श्रोतयास निवृत्तीचा दास, ऐका सावकाश कथा भाग. श्री गुरूंच्या या बोलण्याने, अनुज्ञेने श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य श्री ज्ञानोबराय यांना फार आनंद झाला आणि ते श्रोत्यांना म्हणाले, आता मनात जागा करून आपण स्वस्थ चित्ताने माझं व्याख्यान ऐका. आणि याप्रमाणे अध्यायाचा प्रस्ताव संपून आता गीतेच्या व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. तो विचार आपल्याला पुढील 17 प्रश्न ऐकायला मिळणार आहे. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प श्री स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.